डोंबिवलीमध्ये 15 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्या निखिल भोईर या भामटाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। स्वतःला मोठा आर्थिक सल्लागार दाखवत तो बाउन्सर आणि गनमॅन सोबत फिरून लोकांवर प्रभाव टाकत होता। एका नामांकित बिल्डरकडून 1.25% कमिशन घेतल्यानंतर आरोपीने दिलेला 5 कोटी रुपयांचा धनादेश बाउन्स झाला। यानंतर बिल्डरने पोलिसांत तक्रार दाखल केली। तपासात आरोपीविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज आवश्यक होतं आणि त्या शोधत होते। त्यांना एका व्यक्तीच्या माध्यमातून आरोपीचा परिचय झाला आणि आरोपी निखिल भोईर यांनी त्यांना 15 कोटी कर्ज मंजूर करून देतो, त्यापैकी मला 1.25% हे कमिशन द्यावं लागेल असं सांगून त्यांना 13,50,000 त्यांच्याकडून घेतले आणि त्या मोबदल्यात त्याने त्याच्या बँकेच्या अकाउंटमधून 5 कोटीचा ते चेक दिला, जो चेक पुढे बाउन्स झाला आणि त्यातून फिर्यादी यांना कळालं की त्यांची आर्थिक फसवणूक झाली। याचप्रमाणे सदर आरोपीने अन्य 2 व्यक्तींकडून पण असेच भूलथापा देऊन त्यांच्याकडून रकमा अगाऊ घेतलेल्या आणि त्यांना कुठलंही कर्ज उपलब्ध करून दिलेलं नाही। या आरोपीला आम्ही विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला उद्या मान्य कोर्टात रिमांडसाठी हजर करत आहोत। आरोपीविरुद्ध यापूर्वी इतर 5 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 3 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे, अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक त्याने केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।